students, welcome in Gurukul IIT and Medical Academy. In today's lecture, we are going to study about the new phylum, and the name of the phylum is Coelenterata. And common name of Coelenterata is Cnidaria. त्याला Cnidaria सुद्धा म्हटलं जातं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण याचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करूया. Okay, so phylum Coelenterata including organisms are marine organisms. Marine means they are present in सी वॉटर. बघा समुद्राच्या पाण्यामध्येच तुम्हाला हे ॲनिमल्स बघायला मिळतात. ओके, दे आर स्ट्रिक्टली प्रेझेंट इन मरीन वॉटर इकोसिस्टम. दे आर फ्री लिव्हिंग, फ्री स्विमिंग. ओके, ॲज वेल ॲज सम ऑर्गॅनिझम्स आर सेसाईल. बघा काही ॲनिमल्स ह्याच्यातले हे फ्री स्विम करणारे आहेत आणि काही ऑर्गॅनिझम्स हे सेसाईल असणार आहेत. सेसाईल याचा अर्थ आहे एकटे राहणारे. येते लक्षात? दे शोज रॅडियल सिमेट्री. रॅडियल सिमेट्री याचा अर्थ आहे कुठल्याही ॲक्सिसनी अँटेरियर साइड टू पोस्टीरियर साइड ॲज वेल ॲज फ्रॉम हॉरिझॉन्टल रिजन ॲज वेल ॲज इन अ ऑब्लिक रिजन, कुठल्याही डिरेक्शननी जर हा ॲनिमल तुम्ही कट केला तर त्याचे दोन समान भाग तुम्हाला बघायला मिळतील. येते लक्षात? म्हणजे ॲनिमल शोज अ रॅडियल सिमेट्री. दे कन्सिस्ट निडोब्लास्ट और स्टिंगिंग सेल्स. आता निडोब्लास्ट याचा अर्थ आहे ऑन द टेंटॅकल्स. बघा मी या ठिकाणी एक डायग्राम ड्रॉ केली आहे. ही हायड्राची डायग्राम आहे. ओके, हायड्रा हे ॲनिमलच्या बॉडीचे जे पार्ट्स आहेत बघा, हा अप्पर मोस्ट माउथचा जो पोर्शन आहे, दिस माउथ इज ऑल्सो कॉल्ड ॲज द हायपोस्टोम. ओके, सराउंडिंग दिस हायपोस्टोम, सराउंडिंग द माउथ, द टेंटॅकल्स आर एनसर्कल्ड. त्या माउथच्या सराउंडिंग पोर्शन वरती टेंटॅकल्स प्रेझेंट असणार आहेत. ओके, अँड ऑन द टेंटॅकल्स देयर इज प्रेझेन्स ऑफ these button like structures, and these button like structures are called nidoblast, or it is also called nematocyst. येते लक्षात? निडोब्लास्ट किंवा त्याला नेमॅटोसिस्ट असं म्हटलं जातं. ठीक आहे, this part is called as body. Okay, and here on this body part there is presence of different organs, that is the reproductive organs. These are present. It is called testes as well as the ovary. म्हणजे हा एनिमल मध्ये दोनही सेक्स ऑर्गन्स एकत्रित आहेत म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत? हर्मॅफ्रोडाइट. बोथ द सेक्शुअल ऑर्गन्स, that is the testes as well as the ovaries, are present in a single organism, and therefore it is called hermaphrodite. So the animal consists nidoblast किंवा त्याला nematocyst असं म्हटलं जातं, as well as these are called as stinging cells. Now here these stinging cells, these are useful for secretion of poisonous secretion, and that poisonous secretion is useful for offense and defense mechanism. When the animal is attack on the hydra, ज्यावेळेस एखादा लार्जर ॲनिमल ह्या ॲनिमल वरती अटॅक करायला येत असतो, त्यावेळेस ह्या नेमॅटोसिस्ट मधून किंवा हे जे स्टिंगिंग सेल्स आहेत त्या स्टिंगिंग सेल्स मधून एक पॉइझन बाहेर सोडतो. ओके, अँड दॅट पॉइझन इट इज हार्मड टू द अनादर ॲनिमल. दुसऱ्या ॲनिमलला काय करतो? तो हार्म पोहोचवतो, म्हणजेच त्याला एकतर मारून टाकेल किंवा त्याला इमोबाईल करेल, त्याला बेशुद्ध पाडेल. येते लक्षात? आणि मग हा ॲनिमल त्याला इझिली खाऊ शकतो किंवा तिथून तो पळ काढू शकतो. येते लक्षात? म्हणजे दोन ह्या ठिकाणी त्याचे उपयोग असतात असं आपण म्हणू शकतो. सॉरी. So here this animal consists of a nematocyst. This nematocyst is useful for secretion of poison. बघा हे poison secrete करणार आहेत आणि एखाद्या दुसऱ्या ॲनिमलला ह्या ठिकाणी एकतर इमोबाईल करतील किंवा त्याला मारून टाकतील. ओके, म्हणजेच काय? this nidoblast or this nematocyst, it is useful for offense and defense mechanism. They are diploblastic. Diploblastic means presence of outer ectoderm and inner endoderm. बघा ह्या ॲनिमल मध्ये दोन जर्मिनल लेअर प्रेझेंट असणार आहेत. ओके, आणि म्हणून त्याला म्हटलं जातं डिप्लोब्लास्टिक. डिप्लो याचा अर्थ आहे टू, म्हणजे दोनच जर्मिनल लेअर्स प्रेझेंट आहेत, आउटर एक्टोडर्म आणि इनर एंडोडर्म. ओके, दे शोज टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. बघा ह्या ॲनिमल मध्ये टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळणार आहे. दे हॅव ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. आता ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन याचा अर्थ आहे दे आर डिप्लोब्लास्टिक विथ टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. डिप्लोब्लास्टिक याचा अर्थ आहे टू जर्मिनल लेयर्स, दॅट इज द आउटर एक्टोडर्म अँड द इनर एंडोडर्म. टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन.
टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन याचा अर्थ आहे सेल्स आर युनाइट टू फॉर्म अ टिश्यूज. ओके, ह्याच्या अगोदरच्या फायलम मध्ये आपण स्टडी केला आहे पॉरिफेरामध्ये सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन प्रेझेंट होता. ओके, म्हणजे सेल्सच या ठिकाणी सगळे लाईफ फंक्शनिंग ऍक्टिव्हिटीज करत होते. इथं मात्र काय असणार आहे, सेल्स आर ॲग्रिगेट, सेल्स एकत्रित आलेले आहेत आणि त्याचं रूपांतर टिश्यू मध्ये झालेलं आहे आणि म्हणून त्याला काय म्हणणार आहोत, टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. एक्झामला तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बघा, सिलेंट्रेटा मधले ऑर्गॅनिझम्स आहेत ते टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन शो करतात. दे शो अ टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. They have blind sac body plan. Blind sac body plan means only presence of a single opening. Mouth is only present. This mouth is also called hypostome. Okay, this mouth is directly opens inside this animal, and that cavity is called a gastrovascular cavity. येते लक्षात, त्या कॅव्हिटीला काय म्हटलं जातं, गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. म्हणजेच एनस प्रेझेंट नाही म्हणून याला काय म्हटलं जातं, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. दे हॅव ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. बघा लक्ष द्या, या ठिकाणी एकच ओपनिंग असणार आहे, सिंगल ओपनिंग इज प्रेझेंट अँड दिस ओपनिंग इज directly opens inside the gastrovascular cavity. ठीक आहे. नेक्स्ट आहे दे हॅव सेंट्रल गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. बघा ज्या ठिकाणी या ॲनिमल मध्ये जर पॉरिफेरामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी त्या कॅव्हिटीला स्पॉन्जोसिल कॅव्हिटी असं म्हटलं जातं. ओके, स्पॉन्जेस मध्ये आहे म्हणून स्पॉन्जोसिल कॅव्हिटी असं म्हटलं जातं. आता इथं आपण त्याला काय म्हणणार आहोत, डायरेक्टली गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी म्हणजे सिंगल ओपनिंग माउथ और दी हाइपोस्टोम. एनस इज टोटली ॲब्सेंट. दिस गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी is useful for digestion as well as for circulation. बघा ह्या गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटीचा उपयोग हे ॲनिमल कशासाठी करणार आहेत, डायजेशनसाठी. म्हणजे ज्यावेळेस हे ॲनिमल माउथ मधनं किंवा हायपोस्टोमच्या सहाय्यानं फूड मटेरियल आतमध्ये घेतील त्यावेळेस ते फूड मटेरियल कुठे जाणार आहे, गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटीमध्ये जाणार आहे. आणि त्या गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटीमध्ये व्हेरियस टाइप्स ऑफ द डायजेस्टिव्ह एन्झाईम्स प्रेझेंट असणार आहेत आणि ह्या डायजेस्टिव्ह एन्झाईम्सच्या सहाय्यानं हे फूड पार्टिकल्स इझिली डायजेस्ट केले जातील. येते लक्षात. अँड अगेन व्हॉट एव्हर द फिकल मॅटर इज फॉर्मड, जे काही फिकल मॅटर तयार केलं जाईल, अनडायजेस्टेड फूड पार्टिकल्स जे काही ह्या ठिकाणी तयार केले जातील ते परत ह्या हायपोस्टोम मधूनच बाहेर फेकले जातील. येते लक्षात. आणखीन सर्क्युलेशन सुद्धा, जे काही ह्या गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटीमध्ये जे काही लिम्फ बॉडी फ्लुइड असणार आहेत त्या बॉडी फ्लुइडचं सर्क्युलेशन सुद्धा या ठिकाणी त्या गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटीमध्येच केलं जाईल. दे शोज वन ऑफ द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक दॅट इज द पॉलीमॉर्फिझम. पॉली म्हणजे अनेक, मॉर्फिझम म्हणजे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. ह्या ॲनिमलमध्ये नंबर ऑफ और मोर दॅन 2 पॉलीमॉर्फिक कंडिशन्स प्रेझेंट असणार आहेत. म्हणजे ह्या ॲनिमलच्या बॉडीवरती तुम्हाला काही जे बॉडी पार्ट्स आहेत ते सिलेंड्रिकल बघायला मिळतील, काही बॉडी पार्ट्स आहेत ते अम्ब्रेला शेप्ड म्हणजेच काय मेडुसा सारखे बघायला मिळतील. बघा त्याच्यानुसार त्याचे 2 मेन प्रकार आपण ह्या ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत. एक आहे पॉलिप आणि दुसरा आहे मेडुसा. आता पॉलिप याचा अर्थ बघूया. पॉलिप म्हणजे बघा लक्ष द्या इकडे, पॉलिप याचा अर्थ आहे द ॲनिमल्स बॉडी इज सिलेंड्रिकल. बघा ह्या ठिकाणी हा ॲनिमल कशाच्या फॉर्म मध्ये आहे, हायड्रा हा ॲनिमल कशाच्या स्वरूपात असणार आहे, पॉलिपच्या फॉर्म मध्ये आहे. दे शोज इन अ पॉलिप फॉर्म. आणि ह्या ठिकाणी दुसरा एक ॲनिमल मी ड्रॉ करणार आहे. द नेम ऑफ ॲनिमल इज जेलीफिश. दिस जेलीफिश इज अम्ब्रेला शेप्ड. बघा ह्या ॲनिमलचा आकार कसा आहे, अम्ब्रेला शेप्ड आहे. बघा अशा पद्धतीने ह्या ॲनिमलचे हे बॉडी कॅरेक्टरिस्टिक्स प्रेझेंट असणार आहेत. दीज आर टेंटॅकल्स, वी कॉल इट ॲज अ टेंटॅक्युलोझोइड्स. ओके, गॅस्ट्रोझोइड्स. सो नंबर ऑफ झोइड्स आर प्रेझेंट हियर. हे जे काही दोऱ्यांसारखं स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतं तर त्याला म्हटलं जातं झोइड्स. दीज आर नथिंग बट दी झोइड्स. बघा नावं थोडीशी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. झोइड्स आहेत हे आणि मग त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, टेंटॅक्युलोझोइड्स, गॅस्ट्रोझोइड्स. Okay, so like this here the number of zooids are present
हे जे सेंटर रिजन वरती बघा, हा त्याचा डॉर्सल साइड आहे, म्हणजे वरून हा हा पार्ट तुम्हाला बघायला मिळतो, आणि त्याच्या खालच्या बाजूला काय असणार आहे, माउथचं ओपनिंग. आता या ठिकाणी ह्याला हायपोस्टोम न म्हणता ह्याला काय म्हणणार आहात तुम्ही, मॅन्युब्रियम. इट इज कॉल्ड मॅन्युब्रियम. मॅन्युब्रियम म्हणजे मेडुसा मधलं ओपनिंग. मेडुसा हा ॲनिमल कुठला आहे, मेडुसा. मेडुसा म्हणजेच काय, ॲनिमलची बॉडी कशी असणार आहे, सिलेंड्रिकल. ठीक आहे. सो हियर दिस डायरेक्टली ओपन्स इनटू अ गॅस्ट्रोव्हेस्क्युलर कॅव्हिटी. इथं गॅस्ट्रोव्हेस्क्युलर कॅव्हिटी असणार आहे. जे काही मगाशी तुम्हाला हायड्रामध्ये जे काही कॅरेक्टरिस्टिक सांगितलेत तेच तुम्हाला या ठिकाणी मेडुसामध्ये बघायला मिळतील. येते लक्षात. आणि ह्या मॅन्युब्रियमच्या सभोवतालच्या रिजनवरती हे टेंटॅकल्स, टेंटॅक्युलोझॉइड्स प्रेझेंट असणार आहेत. ह्या टेंटॅकल्स वरती परत तुम्हाला छोटे छोटे निमॅटोसिस्ट बघायला मिळतील. येते लक्षात. तर दोघांच्या मध्ये मेन फरक काय आहे बघूया. पॉलिप म्हणजे हायड्रा. हायड्रा हा कसा आहे, इट इज सिलेंड्रिकल. दे आर मोस्टली सिलेंड्रिकल ॲनिमल्स. मेडुसा दे आर अम्ब्रेला शेप्ड. मेडुसा कशा असणार आहेत, अम्ब्रेला शेप्ड आहेत. पॉलिप दे आर सेसाइल. पॉलिप कशा असणार आहेत, सेसाइल आहेत, एकटे राहणारे आहेत. ओके. आणि मेडुसा कसा असणार आहे, दे आर फ्री स्विमिंग. बघा ॲक्वाटिक इकोसिस्टम वरती तुम्हाला बरेचसे ॲनिमल्स ह्या सी वॉटर मध्ये वरच्या जो सरफेस जो असणार आहे त्या सरफेस वरती तरंगताना बघायला मिळतात. ओके. म्हणजे हे ॲनिमल्स कसे असणार आहेत, फ्री स्विमिंग आहेत. पॉलिप्स आर सॉलिटरी और कोलोनियल. बघा पॉलिप्स कसे असणार आहेत, सॉलिटरी आहेत, म्हणजे एखाद्या सबस्ट्रॅटमला चिकटून राहतात. ओके. म्हणजे हायड्रा हा ॲनिमल काय आहे, इथे एखादं सबस्ट्रॅटम रॉकी पार्टिकल असेल किंवा एखाद्या ॲनिमलचं शेल असेल तर त्याच्यावरती चिकटून राहिलेले असतात. त्याला काय म्हटलं जातं, सॉलिटरी, किंवा आपण त्याला सेडेंटरी पण म्हणणार आहोत. सॉलिटरी किंवा सेडेंटरी. आणि हे ॲनिमल कसे आहेत, कोलोनियल आहेत. कोलोनियल याचा अर्थ आहे कॉलनी करून राहणारे. बघा नंबर ऑफ कोरल्स. कोरल म्हणजे मराठीमध्ये तुम्ही त्याला प्रवाळ म्हणता. बघा समुद्राची जी किनारपट्टी असते, रॉकी सी शोर ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी तुम्हाला अशी भरपूर कोरल्सची कॉलनी बघायला मिळते. सी ॲनिमोन्स ची कॉलनी बघायला मिळते. येते लक्षात. सो दे आर सॉलिटरी और कोलोनियल. सॉलिटरी ह्या ठिकाणी आपण सेडेंटरी पण म्हणू शकतोय. मेडुसा आर ऑलवेज सॉलिटरी. मेडुसा हे ॲनिमल्स कसे असणार आहेत, नेहमीच सॉलिटरी असणार आहेत. पॉलिप मध्ये रिप्रोडक्शन हे असेक्शुअली होणार आहे. ओके. पॉलिप्स मध्ये रिप्रोडक्शन हे कशाच्या पद्धतीने केलं जातं, असेक्शुअली होणार आहे. ॲज वेल ॲज सेक्शुअल रिप्रोडक्शन इज ऑल्सो टेक्स प्लेस. बघा दोनही मेथडने हे ॲनिमल्स रिप्रोड्यूस करणार आहेत. ओके. अकॉर्डिंग टू द फेवरेबल कंडिशन they shows sexual reproduction, and in an unfavorable condition they shows a asexual reproduction. Okay. And the next point, that is the medusa. Medusa they shows reproduction sexually. मग मेडुसा मधले मात्र ॲनिमल सगळेचे सगळे काय करणार आहेत, सेक्शुअली रिप्रोड्यूस होणार आहे. येते लक्षात. त्याच्यानंतर ह्याच्याशी रिलेटेड ह्या सिलेंट्रेटा मधले काही एक्झाम्पल्स लिहून घ्यायचे तुम्हाला. बघा बोर्डवरचं हे जे रायटिंग आहे ते पटापट लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या. लगेचच मी तुम्हाला या ठिकाणी सिलेंट्रेटा मधले एक्झाम्पल्स लिहून देते. पॉलिप, मेडुसा. पॉलिप मधले म्हणजे सिलेंड्रिकल मधले एक्झाम्पल्स हायड्रा आहेच, हायड्रा आहे, सी ॲनिमोन. सिलेंट्रेटामध्ये तुम्ही एकत्रित लिहिला तरी चालते. पॉलिप आणि मेडुसा असं वेगळं करायची काही गरज नाही आहे. फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे एक्झाम्पल्स लिहून देत आहे. आणि मेडुसा मधले एक्झाम्पल्स आहेत ऑरेलिया, त्याला जेलीफिश म्हटलं जातं, जेलीफिश. ओके. फायसेलिया, ओबेलिया एटसेट्रा. ठीक आहे. तर हे सिलेंट्रेटा मधले एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी सिलेंट्रेटा हा फायलम संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट फायलम स्टडी करूया.